कोल्हापुरात महिला सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणं हे आमचं प्रथम प्राधान्य राहील। तसंच प्रभागाचा विकास करण्यासाठी CSR फंडातून निधी प्राप्त करून त्यातून आदर्श प्रभाग बनवण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असं आश्वासन प्रभाग क्रमांक 10 मधील काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांनी दिलं। निकम पार्क आणि सरदार तालीम परिसरातील सभेमध्ये ते बोलत होते। या प्रभागातील मतदारांनी टिपुगडे यांना पाठिंबा दर्शवत महाविकास आघाडीला कौल देणार असल्याचं सांगितलं। कोल्हापुरात विविध प्रभागात काँग्रेसच्या उमेदवारांनी महायुतीसमोर आव्हान निर्माण केलंय। प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे हे रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ नुकतंच सभेचं आयोजन केलं होतं। निकम पार्क आणि सरदार तालीम इथं काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त सभा झाली। या शहराला आदर्श बनवण्याचं आपलं स्वप्न आहे। महिलांना मोफत KMT प्रवास, नियोजनबद्ध विकासासाठी विविध उपक्रम राबवणार, निर्णय प्रक्रियेत शहरवासियांना सामावून घेणार, विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। तर गुन्हेगारी, छेडछाड आणि अवैध धंद्यापासून शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी CCTVचं जाळं उभारण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत। प्रभागाच्या विकासासाठी स्थानिकांशी थेट संवाद, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक यासाठी आपले प्रथम प्राधान्य राहणार। महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही भावना घेऊन आपण प्रभागात CCTV कॅमेरे बसवणार, सूचना पेटी लावणार, नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक करणार, प्रभागाचा विकास साधण्यासाठी उद्योजकांच्या CSR फंडातून निधी उभारण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचं प्रभाग क्रमांक 10 मधील काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांनी सांगितलं। तसंच या प्रभागातील काँग्रेसच्या दत्ताजी टिपुगडे, प्रणोती पाटील, दीपा मगदूम आणि ठाकरे गटाचे राहुल इंगवले यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते।